सौंदर्याचे भोगते सगळीकडेच असतात. लोकांना सौंदर्य पाहायला आवडतं, तसंच सुंदर राहायलाही आवडतं. या सौंदर्याचा पहिला मापदंड समजला जाणारा आपला चेहरा जपण्यात तर बऱ्याच सौंदर्यप्रेमींची निम्मी ऊर्जा जाते. पण तुम्ही कितीही काळजी घेतली तरी तुमच्या चेहऱ्याला धोका आहे असं आम्ही सांगितलं तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण चेहऱ्याला धोका पोहोचवणारा तुमचाच लाडका आणि सर्वात जवळचा आहे. गालावर ॲक्ने किंवा पिंपल्स येत आहेत. या ॲक्नेला तुमचा फोन तर कारणीभूत नाही ना? फोनवर टॉयलेट सीट पेक्षा जास्त जीवाणू. मोबाईल फोन हा शरीराचा एखादा अवयव वाटावा इतका मानवी आयुष्यात आपलं अस्तित्व बनवू नये. आपलं कॅलेंडर, डायरी, म्युझिक बॉक्स, सिनेमागृह, फोन, गेम झोन, वर्क स्टेशन आणि बरंच काही हे या टिचभर फोनमधनं करणं शक्य असतं. पण याच फोनमुळे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्यच नव्हे तर तुमचं आरोग्यही धोक्यात येऊ शकतंय. कारण तुमच्या मोबाईल स्क्रीनवर एखाद्या टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असू शकतात, असं युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोनामध्ये झालेल्या एका संशोधनात समोर आलंय. मोबाईल फोन अतिवापराने तुमच्या गालावर पिंपल्स आणि ॲक्ने येऊ शकतात. याला फोन ॲक्ने किंवा ॲक्ने मेकॅनिका असं म्हणतात. आता याचं नेमकं कारण काय? तर फोन कानाला लावून तुम्ही तासनतास बोलत असल्यास हे ॲक्ने येऊ शकतात. कारण तुमच्या गालाच्या त्वचेला वारंवार फोनच्या स्क्रीनचं घर्षण होणं याचं प्रमुख कारण असतं. या घर्षणामुळे त्वचेवरच्या तैलग्रंथी आणि रंध्र बंद व्हायला लागतात. रंध्र बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी त्वचेवरचं तेल आणि घाम अडकून पडतो. त्यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स किंवा मुरुमं येतात. मोबाईलच्या स्क्रीनवरच्या जीवाणूंमुळे चेहऱ्याच्या त्वचेला संसर्ग होतो आणि ॲक्ने येतात. युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोनामध्ये झालेल्या संशोधनानुसार तुमच्या फोन स्क्रीनवर जवळपास 25,000 बॅक्टेरिया असतात. एका टॉयलेट सीटवर असलेल्या जीवाणूंपेक्षा ही संख्या 10 पटीनं अधिक आहे. आजकाल शौचाला जाताना फोन घेऊन जायची सवय अनेकांना असते. टॉयलेटमध्ये अस्वच्छ हातांनी फोन वापरल्यामुळे फोनच्या स्क्रीन आणि बॉडीवर जीवाणूंची संख्या वाढते आणि फोनवर बोलताना हे घातक जीवाणू आपल्या चेहऱ्याच्या त्वचेपर्यंत पोहोचतात. आता या फोनच्या स्क्रीन आणि बॉडीवर कोणत्या प्रकारचे जीवाणू असतात ते सुद्धा बघूया. स्टॅफिलोकोकस मानवी त्वचेवर सापडणारा हा जीवाणू नाक आणि तोंडाजवळ जास्त आढळतो. तुलनेनं कमी घातक, पण यामुळे संसर्गाचा धोका आहे. बॅसिलस माती किंवा सडणाऱ्या गोष्टींवर सापडणारा जीवाणू. यातील काही प्रकार हे घातक आहेत आणि यामुळेही संसर्गाचा धोका अधिक आहे. स्युडोमोनास संसर्गाचा धोका अधिक. कमकुवत प्रतिकार शक्ती असणाऱ्यांना हमखास संसर्ग होऊ शकतो. मोल्ड हा एक बुरशीचा प्रकार आहे. घामामुळे येणारा दमटपणा या बुरशीसाठी कारणीभूत ठरतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जीचा धोका, अस्थमा अशा रुग्णांना अधिक धोका आहे. बरं, सर्व टेक-सॅव्ही लोकांना आणखी एक धोक्याची सूचना म्हणजे तुमचा फोनच नव्हे तर तुम्ही वापरत असलेल्या अनेक टेक्निकल डिव्हाइसेसवरती या जीवाणू आणि बुरशीची कॉलनी असू शकते. आपल्या वैयक्तिक सवयींमध्ये स्वच्छतेचा अभाव, हवेतलं प्रदूषण, वस्तूंच्या वापरानंतर त्याच्या स्वच्छतेकडे झालेला कानाडोळा अशा काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला सो कूल बनवणारे आपले टेक डिव्हाइस रोगांना निमंत्रण देऊ शकतात. तुमच्या कुठल्या टेक डिव्हाइसवरती किती बॅक्टेरिया असतात हे बघा. हेडफोन 1073. टॉयलेट सीटपेक्षा हा आकडा दुपटीहून अधिक आहे. घाम, उष्णता आणि प्रदूषणामुळे हे प्रमाण वाढतं. लॅपटॉप 645. जीवाणू आणि बुरशीचं अस्तित्व अधिक असल्याने इथे ॲलर्जीचा धोका असतो. माऊस 408. टॉयलेट सीटच्या जवळपास जाणारा हा आकडा. जीवाणूसह इथे बुरशी सुद्धा असते. कीबोर्ड 237. तुलनेनं कमी बॅक्टेरिया, पण आजारांचा धोका मात्र असतो. पण दोस्तांनो, हा जीवाणूचा किंवा संसर्गाचा धोका असला तरी आपल्याला आपला मोबाईल फोन किंवा कुठलंही टेक डिव्हाइस वापरणं थांबवता येणार नाही, हे वास्तव आहे. मग अशा परिस्थितीत काय करता येईल? तर आपला थोडा जास्त वेळ या वस्तूंच्या स्वच्छतेसाठी काढणं आवश्यक आहे. आता ती कशी घ्यायची हेही बघूया. डिव्हाइस स्विच ऑफ किंवा अनप्लग करा आणि स्वच्छ केल्यानंतर 30 मिनिटांनी सुरू करा. स्वच्छतेसाठी मऊसूत किंवा कुठलेही गोळे नसलेला स्वच्छ कपडा वापरा. अल्कोहोल असलेल्या वेट वाईप्स किंवा स्प्रे यांचाही वापर स्वच्छतेसाठी करता येईल. ब्लीच किंवा इतर तीव्र रसायनांचा वापर टाळावा. कीबोर्ड सारख्या वस्तू साफ करताना एअर ब्लोअरचा वापर केल्यास खोलवर स्वच्छता होते. फोनची केस सुद्धा स्वच्छ करा आणि दोन्ही गोष्टी पूर्ण कोरड्या झाल्यानंतरच फोन केसमध्ये पुन्हा ठेवा. कुठलंही डिव्हाइस पूर्ण कोरडं होईल याची काळजी घ्या, अन्यथा बुरशीचा धोका असतो. आजकाल फोनच्या सौंदर्याची काळजी घेणारे अनेक जण आपल्याला दिसतात.
ट्रेंडी फोन केस, फोनचे एक्सक्लुझिव्ह रंग, फोनच्या टॅसल्स आणि बरंच काही. या सगळ्यावर आपला वेळ घालवणाऱ्या तरुण पिढीने फोन स्वच्छतेकडेही जरासं लक्ष द्यायला हवं. अन्यथा सुंदर फोन दिसेल पण तुमच्या गालावर मात्र मुरुमांचा राबता वाढेल एवढंच. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.